श्री स्वामी समर्थ। आम्ही महाबळेश्वरला आलेलो आहोत आणि महाबळेश्वरचं क्लायमेट एवढं सुंदर आहे ना की पाऊस पण पडतो आहे, खूप थंड वातावरण आहे। तर म्हटलं भजी खाण्याची इच्छा झाली। ह्या बंगल्याच्या केअरटेकर आहेत आणि ह्या स्वयंपाक छान करतात। तर त्यांना म्हटलं भजी द्याल का करून? ते बोलले हो मी तर छान भजी करते। तर चला तर मग आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण ताईंचे भजी दाखवूया। भजीसाठी आपण प्रथम कांदा चिरून घेतलाय। कांदा मी याच्यामध्ये घालून घेते। घरगुती वस्तूमध्येच ज्या घरामध्ये आपल्या अवेलेबल असतं त्याच्यापासून कांदा भजी बनवतो। घालते साधारण 1.5 चमचा मीठ आहे। पिंक सॉल्ट वापरले, तुम्ही साधे सॉल्ट वापरू शकता। 2 ते 3 मिरची आहेत, त्यासाठी कोथिंबीर आणि थोडासा खायचा सोडा नॉर्मल। त्यामध्ये मी बेसन पीठ घालून घेते। बेसन पीठ पूर्ण असं एक कांद्याला सगळं चोळून घ्यायचं, मग लागेल तेवढं वेगळं। पाणी नाही, खूप जास्त प्रमाणात बेसन पीठ वापरायचं नाही, भजी कडक होतात। जेवढं आलं लागेल ना। अच्छा, आता तुम्ही कांदा असा व्यवस्थित मीठ लावून चुरून घेतला। बॅटर तयार आहे आपलं। ताईने हे भजीचं बॅटर तयार केलेलं आहे। ते जास्त वेळ ठेवलं नाही ठेवलं तरी चालतं। कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये खूप चांगले छान आणि खुसखुशीत भजी आपण बनवू। तापलंय ते जास्त गरम नाही करायचं, ते जास्त गरम केलं की मग ती भजी होते। अशा पाण्याची भजी करून घेऊ। त्याच्यामध्ये आपण काही लाल तिखट वगैरे वगैरे असं काही घालत नाही, फक्त मिरची, कोथिंबीर, खायचा सोडा, बेसन। तेल पण खूप असं स्टार्टिंगला गरम नाही करायचं। अच्छा, खूप तेल गरम केलं ना तर असं वाटलं आपल्याला तेल खूप गरम झालं, मग पटपट सगळे भजी सोडून द्यायचे म्हणजे तेल लगेच लावायचं। अच्छा, अशीवर उतरायचं, खूप अशा थोडीशी उतरायचं। दिसताना हलकं दिसत नाही, बेसन पीठ पण आपण घरचे वापरतो। अच्छा, डाळ घरीच करून घेतात। डाळ वगैरे भरपूर हा, म्हणजे बऱ्यापैकी आयटम घरचेच असतात। हा, आपले भजी रेडी आहेत, आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। इन्स्टंट भजी आणि खूप कमी इंग्रेडिएंट्स मध्ये आपण ही भजी बनवल्या। 3 ते 4 प्रकारचे इंग्रेडिएंट्स वापरून आपण कुरकुरीत अशी छान भजी बनवली आहे। ट्राय करा। ह्याला खेकडा भजी बोलतात।
खूप छान, सुंदर. गरमागरम कांदा भजी रेडी. कांदा भजीचा रंग खूप सुंदर आलेला आहे आणि मी मगाशी खाल्लेच, कुरकुरीत झालेले आहेत. ही ताईंची रेसिपी तुम्ही पण करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि ह्या ताईंच्या 2 चिमण्या. काय नाव सांग तुझं? समृद्धी. आणि तुझं? अनन्या. ही गोंडस अशी 2 मुलं आहेत त्यांना. धन्यवाद.